नमस्कार मित्रांनो, माझं नाव लीना दुर्गादास सराफ. मी कुसुमताई मधुकरराव चौधरी या शाळेमध्ये शिकते. मी आज तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले हे नाव ऐकले तर डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे जिने स्वतःची पर्वा न करता स्वतःचे जीवन पणाला लावले आणि स्त्री समाज, स्त्री मुक्ती, समाजसेवेच्या कार्यात अनमोल योगदान दिले. ती वाघीण 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील वडील खंडोजी नेवसे पाटील आणि आई सत्यवती यांच्या पोटी या वाघिणीचा जन्म झाला. हे वाघीण वयाच्या 9व्या वर्षी यांचा विवाह 13 वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. समाज शिक्षणापासून, स्वातंत्र्यापासून मुलींना दूर ठेवले जात होते. त्या काळी मुली शिक्षण घेणे म्हणजे हे समाजाला मान्य नव्हते. स्त्रियांना शिक्षण घेणे हे पाप समजले जायचे. स्त्रियांना जीवन म्हणजे चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित होते. समाजाचे कार्य हाती घेतलेल्या सावित्रीबाई फुलेंनी पुढे स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह, विधवा आत्महत्या, सती जाणे व केशवपण हा प्रथांना तीव्र विरोध केला. विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी मान्य मिळावी यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मांडणी केली. त्यांची या कार्याला 1856 मध्ये मान्यता मिळाली. अन्यथा मुलांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत होत्या. त्यांना काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल दत्तक घेतले. त्यांचे नाव यशवंत ठेवून त्यांना उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले. सन 1896-97 मध्ये पुणे परिसरात थैमान घातलेल्या प्लेगच्या साथीने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त केले होते. बाधित रुग्णांची प्लेगासाठी त्यांनी पुणे येथील ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. स्वतः सावित्रीबाई या रुग्णांची सेवा करून त्यांचा संसर्ग विचारपूस देखभाल करू लागल्या. प्लेग हा संसर्ग रोग असल्यामुळे त्यांनाही प्लेगची लागण झाली. 10 मार्च 1897 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. अशा प्रकारे सावित्रीबाई